ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण जय महाराष्ट्र पाहताय. बातमीपत्र सविस्तर पाहूया. पुरंदर विमानतळ परिसरामध्ये जमिनीचे बोगस व्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे. जमीन विक्रीचं बोगस रॅकेट हे पुण्यातील युवकांनीच उघड केलंय. शासकीय अधिकाऱ्यांना फसवल्याचा प्रकार हा उघड झालेला आहे. प्रस्तावित विमानतळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दस्त नोंदणी आणि यामध्ये कोणाचाही प्लॉट कोणाच्याही नावानं विकला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी देखील संगमत एकत्र आहेत आणि प्लॉट विकत असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. रवींद्र बिनवडे आणि नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना भेटून निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये अशी मागणी केली की हे जे प्रकार सरास महाराष्ट्रभर सुरू आहेत त्या प्रकारावर कुठेतरी आळा बसणं फार गरजेचं आहे. त्यांच्या निदर्शनास आणून दिलं मी. त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं की तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. एखाद्या गरीबाची पूर्ण संपत्ती जाते त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने मी आज नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे.